हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया 9 जुलैच्या इम्पॉर्टंट न्यूज. त्यातली आपली फर्स्ट न्यूज आहे. तर फर्स्ट न्यूज बघूया. फर्स्ट न्यूज आहे बॅडमिंटनची. तर इंडियाच्या बघा इन बॅडमिंटन मध्ये इंडियाचे शटलर यांनी मेन्स आणि वुमेन्स सिंगलचं टायटल पटकावलेलं आहे. मेन्स मध्ये पण, मेन्स कॅटेगरीमध्ये पण आणि वुमेन्स कॅटेगरीमध्ये पण. तर बघूया कोणी कोणी पटकावलेला आहे आणि कुठे झालेला आहे हा इव्हेंट. सो मेन्स आणि वुमेन्स मध्ये सिंगलचं टायटल बॅक केलेलं आहे इंडियन शटलर्सनी. आणि कुठे केलेलं आहे? सेंट डेनिस रियुनियन ओपन 2024 इथे. ओके, सेंट डेनिस रियुनियन ओपन 2024 इथे. आणि हे कुठे झालेलं आहे? सेंट डेनिस मध्ये झालेला आहे. द कॅपिटल ऑफ फ्रेंच. ओके, सो द कॅपिटल ऑफ फ्रेंच आहे तिथे झालेला आहे सेंट डेनिस मध्ये. सेंट डेनिस रियुनियन ओपन 2024. मेन्स सिंगल मध्ये इंडियाचे थरू मनेपल्ली यांनी डिफीट केलेला आहे, यांनी पराभूत केलेला आहे जपानच्या युडी ओकीमोटो यांना स्ट्रेट सेट मध्ये. आणि सेकंड टायटल या वर्षीचं त्यांचं सेकंड टायटल त्यांनी पटकावलेलं आहे. त्याआधी त्यांनी काझाकिस्तान इंटरनॅशनल चॅलेंज मध्ये जिंकलेलं होतं टायटल. आता बघूया वुमेन्स सिंगल मध्ये. वुमेन्स सिंगल मध्ये इंडियाच्या तस्नीम मीर, ओके, वर्ल्ड नंबर 75 जे आहे इंडियाच्या तस्नीम मीर यांनी क्लिंच केलेला आहे टायटल. आणि त्यांनी कोणाला डिफीट केलेला आहे, कोणाला पराभूत केलेला आहे? तर इंडियाच्या रक्षिता श्री यांना त्यांनी डिफीट केलेला आहे. ओके, त्यांचेच देश बांधव जे आहे म्हणजे इंडियाचेच रक्षिता श्री यांना तस्नीम मीर यांनी डिफीट केलेला आहे आणि जिंकलेला आहे स्ट्रेट गेम फिनाले मध्ये. आता हे तर झालं मेन्स सिंगल आणि वुमेन्स सिंगलचं टायटल. आता बघूया मेन्स डबलचं टायटल. तर मेन्स डबल फायनल मध्ये इंडियन ड्युओ प्रकाश राज आणि गौस शेख यांनी लॉस्ट केलेला आहे. ओके, लॉस्ट केलेला आहे टू जुलिया मियो अँड विलियम विल्गर. फ्रान्सचे जे आहे जुलिया मियो आणि विलियम यांनी जिंकलेला आहे. आणि प्रकाश राज आणि गौसी शेख यांनी ते हारलेले आहे, ते लॉस्ट केलेला आहे, पण ते रनर अप झालेले आहे. ओके, फर्स्ट मेन्स डबलच्या फिनाले मध्ये फ्रान्स ही फर्स्ट वर आलेली आहे, त्यांनी पटकावलेला आहे. आणि रनर अप झालेली आहे इंडिया. प्रकाश राज आणि गौस शेख या इंडियन ड्युओनी सेटल केलेला आहे रनर अप फिनाले मध्ये. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन बद्दल बघून घेऊया. फॉर्मेशन झालेलं आहे 1934 मध्ये. हेडक्वार्टर आहे मलेशियाच्या क्वालालंपूर मध्ये. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचं हेडक्वार्टर आहे. प्रेसिडेंट आहे पॉल एरिक फोयर लार्सेन. ओके, तर हे प्रेसिडेंट आहेत बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचे. तर आपण न्यूज जी बघितली आहे ते बघितली आहे की जे सेंट डेनिस रियुनियन ओपन 2024 जे आहे त्याच्यामध्ये बॅडमिंटन इंडियन शटलर जे आहे त्यांनी मेन्स आणि वुमेन्सचं टायटल, सिंगल्सचं टायटल बॅक केलेलं आहे, क्लिंच केलेलं आहे. आणि मेन्स सिंगल मध्ये थरू मनिपल्ली यांनी जिंकलेलं आहे टायटल मेन्स सिंगलचं टायटल. आणि वुमेन्स सिंगल मध्ये तस्नीम मीर यांनी क्लिंच केलेलं आहे वुमेन्स सिंगलचं टायटल. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे एशियन डबल स्क्वॅश चॅम्पियनशिप. यामध्ये अभय सिंग यांनी जिंकलेलं आहे बोथ मेन्स डबल आणि मिक्स डबलचे टायटल. तर बघूया सविस्तर न्यूज. एशियन डबल स्क्वॅश चॅम्पियनशिप मध्ये इंडियाचे अभय सिंग यांनी दोन्ही पण जे कॅटेगरी आहे मेन्स डबल आणि मिक्स डबलचे टायटल जिंकलेला आहे. जे कुठे झालेला आहे? मलेशियाच्या जोहर मध्ये हा जो चॅम्पियनशिप आहे एशियन डबल स्क्वॅश चॅम्पियनशिप, तिथे अभय सिंग यांनी टायटल्स जिंकलेले आहेत. अभय वॉज पेअर्ड विथ वेलवन सेंटीकुमार. तर जे मेन्स डबल आहे त्या मेन्स डबल मध्ये अभयचे जे साथीदार होते कोणासोबत डुओ होता त्यांचा, तर त्यांचे पेअर होते वेलवन सेंटीकुमार. त्यांनी रजिस्टर केलेला आहे ही रजिस्टर अ कन्व्हिन्सिंग विन. तर कोणाला त्यांनी डिफीट केलेला आहे? मलेशियाचे ओंग साई हुंग आणि सैफिक कमल. तर या मेन्स डुओला त्यांनी हरवलेला आहे. आणि कन्व्हिन्सिंग विन
त्यांनी घेतलेला आहे, रजिस्टर केलेला आहे. अभय यांनी कंबाइंड विथ वेटरन ज्योत्स्ना चिनप्पा लॅटर टू ऑल्सो क्लिंच द मिक्स डबल टायटल. तर मिक्स डबल टायटल मध्ये अभयने कंबाईन केलेलं होतं विथ जे वेटरन आहेत ज्योत्स्ना चिनप्पा यांच्यासोबत त्यांनी कंबाईन केलेलं होतं आणि तिथे त्यांनी मिक्स डबलचं टायटल पटकावलेलं आहे, जिंकलेलं आहे. The third seeded Indian toppled Hong Kong's Tong Tisbing and Tang Ming Hong in the finale. तर कोणाला त्यांनी हरवलेलं आहे तिथे? हाँगकाँगचे टॉंग आणि टँग यांना फिनाले मध्ये हरवत त्यांनी मिक्स डबलचं टायटल पटकावलेलं आहे. आणि कोणासोबत त्यांचा तो कोणासोबत मिक्स कंबाईन होता? तो अभय हे यांनी कंबाईन केलेलं होतं विथ वेटरन ज्योत्स्ना चिनप्पा यांच्यासोबत. सेमीफिनाले फिक्स्चर मध्ये अभय वेलवन या डुओने डिफीट केलेला आहे जॅपनीज पेअर टोमोटाका इंडो आणि नाओकी हायाशी यांना. तर जे सेमीफिनालेचं फिक्स्चर आहे त्यामध्ये अभय वेलवन या डुओनी जॅपनीज पेअर जे आहे टोमोटाका इंडो आणि नाओकी हायाशी यांना डिफीट केलेला आहे. नेक्स्ट, अभय अँड ज्योत्स्ना डिफीटेड द हाँगकाँग पेअर ऑफ चेंग नाग चिंग आणि लाय च्युंग नाग मॅथ्यू. तर मिक्स डबलच्या सेमीफिनाले मध्ये अभय आणि ज्योत्स्ना यांनी डिफीट केलेला आहे हाँगकाँगची जी पेअर आहे चेंग नाग चिंग आणि लाय च्युंग नाग मॅथ्यू यांना डिफीट केलेला आहे मिक्स डबलच्या सेमीफिनाले मध्ये. ओके, सो आपण ही न्यूज कशाबद्दलची बघितली की अभय सिंग यांनी बोथ मेन्स डबल आणि मिक्स डबल मध्ये क्लिंच केलेला आहे टायटल, मेन्स डबलचं पण आणि मिक्सचं पण. मेन्स डबल आणि मिक्स डबलचं टायटल पण अभय सिंग यांनी क्लिंच केलेलं आहे. सोबतच अभय सिंग मेन्स डबल मध्ये वेलवन सोबत त्यांचा पेअर होता, डू होता आणि मिक्स डबल मध्ये त्यांचा कोणासोबत पेअर होता? ज्योत्स्ना चिनप्पा यांच्यासोबत पेअर केलेलं होतं त्यांना, अभय यांना. नेक्स्ट बघूया, एक सेकंड. सो स्क्वॅश रॅकेट्स फेडरेशन ऑफ इंडिया बद्दल बघून घेऊया थोडंफार आपण. तर जे गेम आहे, द गेम ऑफ स्क्वॅश वॉज इंट्रोड्यूस टू इंडिया बाय द ब्रिटिश. तर इंडियामध्ये जो हा गेम आहे, हा स्क्वॅशचा गेम हा इंट्रोड्यूस केलेला होता ब्रिटिश यांनी. स्क्वॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडिया वॉज इस्टॅब्लिश टू गव्हर्न अँड प्रमोट स्क्वॅश इन इंडिया. तर इंडियामध्ये प्रमोट स्क्वॅश जे आहे ते प्रमोट करण्यासाठी इस्टॅब्लिश करण्यात आलेलं होतं स्क्वॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडियाला. The Squash Racket Federation of India is recognized by the government and is the member of World Squash Federation and the Asian Squash Federation. Okay, so headquarter याचा आहे स्क्वॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडियाचं हेडक्वार्टर आहे चेन्नई इथे. प्रेसिडेंट आहे देवेंद्रनाथ सारंगी. ओके, सो हे झालं स्क्वॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडिया बद्दलची माहिती. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट, उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटने ₹25,000 करोड वर्थ जे आहे ₹25,000 करोड वर्थच्या डील्स केलेल्या आहे. आणि किती केलेल्या आहेत त्या? 154 डिफेन्स डील्स केलेल्या आहेत. सविस्तरपणे बघूया आपण. उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटनी ₹25,000 करोड वर्थच्या डील्स, किती डील्स केलेल्या आहे? मोर दॅन 150 डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग डील्स केलेल्या आहेत साइन. ओके, सो इंडियाज अॅन्युअल डिफेन्स प्रोडक्शन जे आहे यांनी रेकॉर्ड हाय हिट केलेला आहे. सो ऑलमोस्ट ₹1.27 ट्रिलियन आहे 2023 ते 24 या फायनान्शियल इयर मध्ये रेकॉर्ड हायचा हिट गेलेला आहे. कशासाठी? इंडियाचा अॅन्युअल डिफेन्स प्रोडक्शन, जे की मागच्या वर्षीपेक्षा प्रिव्हियस इयर पेक्षा काय आहे? अप आहे, 16.7% अप झालेला आहे. मागच्या प्रिव्हियस इयरला काय होता फिगर? ₹1.09 ट्रिलियन हा होता ऍज पर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. तर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स नुसार या वर्षीचा जो रेकॉर्ड आहे तो हाय गेलेला आहे. किती झालेला आहे तो? 1.27 ट्रिलियन हा हाय झालेला आहे प्रिव्हियस इयर पेक्षा. प्रिव्हियस इयरला ₹1.09 ट्रिलियन हा होता आणि 16.7% अप झालेला आहे. सो जे डिफेन्स प्रोजेक्ट्स आहे आर कमिंग अप इन द मेगा यूपी डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडोर. तर कुठे येणार आहेत? कमिंग अप इन
मेगा यूपी डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडॉर म्हणजे UPDIC जे स्पॅन करतं सिक्स नॉट्स ऑफ. तर किती स्पॅन करतात ते 6 नॉट्स मध्ये स्पॅन केले गेलेले आहे. कुठे कुठे? लखनौ, कानपूर, झांसी, अलीगड, चित्रकूट आणि आग्रा डिस्ट्रिक्ट मध्ये. जे कॉरिडोर नॉड एजन्सी आहे UP एक्सप्रेसवे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटी ही कंटिन्यू करणार आहे ॲक्विजिशन. तर किती लँड त्यांनी आतापर्यंत ॲक्वायर केलेलं गेलेलं आहे? सो हॅज ऑलरेडी ॲक्वायर्ड 1700 हेक्टर्स लँड त्यांनी ऑलरेडी ॲक्वायर्ड केलेलं आहे. while more than 40 companies have been allocated आणि 40 कंपन्यांपेक्षा जास्त कंपन्यांना पण काय केलेलं आहे ते लँड अलॉकेट करण्यात आलेलं आहे ऑलरेडी. UPEIDA म्हणजे UP एक्सप्रेसवे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटी यांनी आणखी MOU साइन केलेले आहे. तर कोणाकोणासोबत मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साइन केलेले आहे? तर केलेले आहे त्यांनी अडानी डिफेन्स अँड एरोस्पेस, ब्रह्मोस एरोस्पेस, अँकर रिसर्च लॅब, टाटा टेक्नॉलॉजीज, भारत डायनामिक लिमिटेड, डेल्टा कॉम्बॅट सिस्टीम्स, स्पाइसजेट टेक्निक, वेरिविजन हेल्थ, ग्लाइडर्स इंडिया, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच DRDO, एरिलॉय टेक्नॉलॉजीज. ओके, तर या सगळ्यांसोबत UPEIDA ने काय केलेले गेलेले आहे? काही MOU साइन केले गेलेले आहे. नेक्स्ट आपली ही जी न्यूज होती ही काय होती की UP गव्हर्नमेंटनी ₹25,000 करोड या वर्थचे मोर दॅन 150 डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग डील या साइन केलेल्या आहे. आणि जे नॉट्स आहेत ते कुठे कुठे आहे? 6 नॉट्स त्याच्यामध्ये स्पॅनिंग आहे. लखनौ, कानपूर, झांसी, अलीगड, चित्रकूट आणि आग्रा डिस्ट्रिक्ट मध्ये हे 6 नॉट्स जे आहेत ते स्पॅन केल्या गेलेले आहेत. नेक्स्ट ओके, उत्तर प्रदेश बद्दल बघून घेऊया. कॅपिटल आहे लखनौ, गव्हर्नर आहे आनंदीबेन पटेल, चीफ मिनिस्टर आहे योगी आदित्यनाथ आणि डेप्युटी चीफ मिनिस्टर कोण आहेत? केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक. ओके, नेक्स्ट न्यूज आहे विनेश फोगाट यांनी जिंकलेला आहे स्पॅनिश ग्रँड प्रिक्स. ओके, टॉप इंडियन रेसलर विनेश फोगाट यांनी क्लिंच केलेला आहे वुमेन्स 50 kg कॅटेगरी मध्ये, जे की ग्रँड प्रिक्स झालेला आहे स्पेन, ग्रँड प्रिक्स ऑफ स्पेन मध्ये वुमेन्स 50 kg कॅटेगरी यामध्ये गोल्ड मेडल पटकावलेला आहे इंडियन रेसलर विनेश फोगाट यांनी. हे या काय आहेत? 2 टाइम वर्ल्ड चॅम्पियन आहेत, ब्रॉन्झ मेडलिस्ट आहे, ज्यांनी की डिफीट केलेला आहे मारी ट्युमिरकुआ इन फिनाले अँड बॅक द गोल्ड. तर कोणाला डिफीट केलेला आहे? कोणाला पराभूत केलेला आहे त्यांनी? मारी ट्युमेरकोवा यांना डिफीट केलेला आहे. ओके, मारी काय आहे? इज अ फॉर्मर रशियन रेसलर. तर त्या फॉर्मर रशियन रेसलर होत्या हु इज नाउ कम्पिटिंग, ज्या सध्या कम्पीट करत आहे ऍज अन इंडिव्हिज्युअल न्यूट्रल ऍथलीट म्हणून. ओके, द 29 years old फॉर्मर एशियन गेम गोल्ड मेडलिस्ट. त्यांनी फर्स्ट जे विनेश फोगाट आहेत त्या काय आहेत? 29 years ओल्ड आहेत आणि फॉर्मर एशियन गेम गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यांनी फर्स्ट कोणाला बीट केलेला आहे? तर क्युबा इथल्या पॅन अमेरिकन चॅम्पियन युझनिस गुझमॅन यांना त्यांनी फर्स्ट डिफीट केलेला आहे. तर जे टायटल आहे, द टायटल इन स्पेन वोंट हॅव एनी बिअरिंग ऑन विनेश प्रॉस्पेक्ट्स फॉर द पॅरिस ऑलिम्पिक. तर जे पॅरिस ऑलिम्पिक आहे त्यासाठी हा जो त्यांचा टायटल आहे स्पेन मधला, तर याच्यावरनं त्यांना काही फरक पडणार नाही. पण त्यांना एक मच निडेड बूस्ट मिळालेला आहे या गेम वरनं. आफ्टर हर ट्रेनिंग कम कॉम्पिटिशन स्टिंक्ट इन स्पेन. तर त्यांचं जे ट्रेनिंग कम कॉम्पिटिशन होतं जे आता झालेलं आहे इथे ग्रँड प्रिक्स ऑफ स्पेन इथे, तर ते झाल्यानंतर विनेश हे ट्रॅव्हल करणार आहेत फ्रान्सला फॉर 20 days कॅम्प मध्ये. 20 दिवसाच्या कॅम्प साठी त्या ट्रॅव्हल करणार आहेत टू द फ्रान्स. ओके, सो आपली ही न्यूज काय कव्हर केलेली आहे आपण की विनेश फोगाट यांनी जिंकलेला आहे गोल्ड मेडल वुमेन्स 50 kg कॅटेगरी मध्ये, आणि जे कुठे झालेलं आहे? ऍट द ग्रँड प्रिक्स ऑफ स्पेन इथे. नेक्स्ट ओके, कन्सल्टिंग फर्म जे आहे मर्सर
कन्सल्टिंग फर्म आहे मर्सर, ज्यांनी अपॉइंट केलेला आहे सिद्धार्थ गुप्ता यांना इंडिया प्रेसिडेंट म्हणून. तर बघूया, युएस बेस्ड कन्सल्टिंग फर्म, ओके, जी मर्सर जी आहे ती काय आहे, युएस बेस्ड कन्सल्टिंग फर्म आहे. यांनी अनाउन्स केलेला आहे अपॉइंटमेंट ऑफ सिद्धार्थ गुप्ता ऍज इट्स इंडिया प्रेसिडेंट म्हणून. तो गुप्तानी ब्रिंग केलेला आहे त्यांचं वेल्थ ऑफ एक्सपिरियन्स आणि त्यांची एक्सपर्टाइज जे आधी त्यांनी सर्व केलेलं आहे कुठे, मर्सर मेटल्स इथे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, रिसेंटली वर्क केलेलं आहे. तर तिथला त्यांनी वेल्थ ऑफ एक्सपिरियन्स आणि एक्सपर्टाइज ते घेऊन येणार आहेत ऍज अ इंडिया प्रेसिडेंट म्हणून. इंडिया प्रेसिडेंट कशाचे, मर्सरचे, ओके, मर्सरचे इंडिया प्रेसिडेंट म्हणून ते त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे सिद्धार्थ गुप्ता यांना. गुप्ता हे रिपोर्ट करणार आहे संजय केडिया यांना. मार्श मॅकलेनन इंडिया चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, आणि संजय केडिया हे कोण आहेत, मार्श मॅकलेनन इंडियाचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे. आणि ते आणखी जॉईन करणार आहेत मार्श मॅकलेनन जे इन इंडिया अँड मर्सर इन इंडिया, मिडल ईस्ट अँड आफ्रिका रिजन मधले ज्या लिडरशिप टीम्स आहेत त्यांना पण ते नंतर जॉईन करणार आहेत. सो मर्सर बद्दल बघून घेऊया. कंपनी कोणती टाईप आहे, सबसिडरी आहे. इंडस्ट्री कन्सल्टिंग इंडस्ट्री आहे. फाउंड कधी झालेली आहे, 1945 मध्ये. हेडक्वार्टर आहे न्यूयॉर्क सिटी मध्ये. प्रेसिडेंट आणि सीईओ कोण आहेत मर्सरचे, मार्टिन फर्लँड, आणि पॅरेंट कोण आहेत, मार्शल मॅकलेनन. ओके, सो सिद्धार्थ गुप्ता यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे, मर्सर यांनी अपॉइंट केलेला आहे त्यांना ऍज अ इंडिया प्रेसिडेंट म्हणून. नेक्स्ट, इंडियाचे अविनाश साबळे यांनी एक नवीन नॅशनल रेकॉर्ड जो आहे तो सेट केलेला आहे, आणि ध्रुव सितवाल यांनी क्लिंच केलेला आहे एशियन चॅम्पियनशिपचं टायटल. सो इंडियाचे अविनाश साबळे यांनी सेट केलेला आहे नवीन नॅशनल रेकॉर्ड कशामध्ये, 3000 मीटर स्टेपल चेस मध्ये, जे कुठे झालेलं आहे, पॅरिस डायमंड लीग इन फ्रान्स मध्ये झालेला आहे. तर स्टार स्टेपल चेस प्लेयर बेटर्ड हिज ओन रेकॉर्ड बाय मोर दॅन अ सेकंड. तर त्यांचाच रेकॉर्ड त्यांनी मोडीत काढलेला आहे. आणि किती फिनिश केलेला आहे, त्यांचा टायमिंग काय होता बघूया. साबळे यांनी फिनिश केला आहे 6th ऍट द इव्हेंट, तर ते 6th आलेले आहे. ओके, ऍट द टायमिंग ऑफ, तर त्याचा टायमिंग किती होता, 8 मिनिट 9 सेकंड अँड 91 of a second. ओके, however the race was won by, the race कोणी जिंकलेली आहे, अब्राहम सिम, जे इथिओपियाचे अब्राहम सिम आहे यांनी ती रेस जिंकलेली आहे. त्यांचा पर्सनल बेस्ट काय होता, त्यांचा पर्सनल बेस्ट होता 8 मिनिट 2 सेकंड आणि 36 हर्डल्स ऑफ सेकंड. आणि सेम हा जो टायमिंग आहे तो टायमिंग सेम केनियाच्या एमॉस सेरेनचा पण होता. एमॉस सेरेनचा पण हा सेम टायमिंग होता, पण त्यांना बीट केलेला आहे. म्हणजे फर्स्ट आलेले आहे अब्राहम सिम आणि सेकंड एमॉस सेरेन. बिलियार्ड्स मध्ये बघूया आपण, तर बिलियार्ड्स मध्ये ध्रुव सितवाल यांनी क्लिंच केलेला आहे एशियन चॅम्पियनशिपचं टायटल. सितवाल यांनी डिफीट केलेलं आहे ईस्ट इंडिया क्विस्ट अँड कंपॅट्रिएट पंकज अडवाणी यांना फिनालेमध्ये. तर त्यांचेच देश बांधव म्हणजेच इंडियाचे पंकज अडवाणी यांना डिफीट केलेला आहे सितवाल यांनी फिनालेमध्ये. तर या लॉसमुळे पंकज फेल शॉर्ट इन हिज क्विस्ट टू सिक्युअर अ हॅट्रिक ऑफ टायटल. तर हा जो त्यांना लॉस झालेला आहे या पंकज अडवाणी यांना, तर या लॉसमुळे जो त्यांचा हॅट्रिकचे टायटल्स आहे त्या हॅट्रिक त्यांनी सिक्युअर नाही केलेले आहे. इंडिया अनुपमा रामचंद्रा यांनी क्लिंच केलेला आहे वुमेन स्नूकरचं टायटल इन एशिया चॅम्पियनशिप, जे रियाद मध्ये, ओके, सौदी अरेबियाच्या रियाद मध्ये रिसेंटली झालेला आहे एशिया चॅम्पियनशिप. त्यामध्ये इंडियाच्या अनुपमा रामचंद्र यांनी वुमेन स्नूकरचं टायटल जिंकलेलं आहे. ओके, तर याच्यामध्ये आपण आपल्या 3 न्यूज कव्हर झालेले आहे. एकतर काय की स्टेपल चेस मध्ये कोणी जिंकलेला आहे त्या इव्हेंट मध्ये. नेक्स्ट की बिलियार्ड्स मध्ये ध्रुव सितवाल यांनी क्लिंच केलेलं आहे एशियन चॅम्पियनशिपचं टायटल. आणि नेक्स्ट वुमेन स्नूकरचं टायटल कोणी जिंकलेलं आहे, तर ते जिंकलेलं आहे अनुपमा रामचंद्र यांनी. आणि सोबतच अविनाश साबळेंनी एक नवीन नॅशनल रेकॉर्ड जो आहे तो सेट केलेला आहे कशामध्ये, पॅरिस डायमंड लीग, जे की झालेला आहे फ्रान्स मध्ये.
क्वेश्चन्स बघूया आजच्या न्यूजवर आधारित. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, हु वॉन द वुमेन्स सिंगल टायटल ऍट द सेंट डेनिस रियुनियन ओपन 2024. ओके, तर सेंट डेनिस रियुनियन ओपन 2024 इथे कोणी वुमेन्स सिंगलचं टायटल जिंकलेलं आहे, तर तस्नीम मीर यांनी जिंकलेलं आहे वुमेन्स सिंगलचं टायटल. आणि मेन्स सिंगलचं टायटल जिंकलेलं आहे थरूर मानेपल्ली यांनी. नेक्स्ट बघूया, which Indian squash champion won men's double title at the Asian double squash championship in Johor, Malaysia. तर जे मलेशियाच्या जोहार मध्ये झालेलं एशियन डबल स्क्वॅश चॅम्पियनशिप यामध्ये कोणत्या इंडियन स्क्वॅश चॅम्पियननी मेन्स डबलचं टायटल जिंकलेलं आहे, तर ते जिंकलेलं आहे अभय सिंग यांनी. ओके, अभय सिंग यांनी जिंकलेलं आहे. Next, the Uttar Pradesh government has signed over 150 defense manufacturing deals. Okay, तर काय केलेलं आहे उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटनी 150 मोर दॅन 150 डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग डील्स या साइन केलेल्या आहे. तर त्यांची वर्थ किती आहे, तर त्यांची वर्थ आहे ₹25,000 crore. Which Indian wrestler clinched the women's 50 kg gold medal at the Grand Prix of Spain. तर ग्रँड प्रिक्स ऑफ स्पेन मध्ये कोणत्या इंडियन रेसलरनी वुमेन्स 50 kg कॅटेगरी इथे गोल्ड मेडल पटकावलेलं आहे, तर विनेश फोगाट यांनी पटकावलेला आहे वुमेन्स 50 kg कॅटेगरी मध्ये गोल्ड मेडल. US बेस्ड कन्सल्टिंग फर्म मर्सर यांनी अनाउन्स केलेली आहे अपॉइंटमेंट. कोणाची अपॉइंटमेंट अनाउन्स केलेली आहे ऍज इट्स इंडिया प्रेसिडेंट म्हणून, तर सिद्धार्थ गुप्ता यांची अपॉइंटमेंट जी आहे ती अनाउन्स केलेली आहे मर्सरनी. मर्सर जी आहे कन्सल्टिंग फर्म आहे, त्यांनी इंडिया प्रेसिडेंट म्हणून सिद्धार्थ गुप्ता यांना अपॉइंट केलेला आहे. विच इंडियन रनर यांनी न्यू नॅशनल रेकॉर्ड सेट केलेला आहे इन 3000 मीटर स्टेपल चेस, जे कुठे झालेलं आहे ऍट पॅरिस डायमंड लीग 2024 इथे. तर अविनाश साबळे यांनी नवीन न्यू नॅशनल रेकॉर्ड जो आहे तो सेट केलेला आहे. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि आमच्या न्यू बॅचेस स्टार्ट होत आहेत येत्या शुक्रवारी दुपारी 4 ते 6 हा टायमिंग आहे आणि दाते कॉलेज ब्रांचला ही स्टार्ट होत आहे. तुम्हाला जर आणखी काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा दर्डानगर आणि दाते कॉलेज चौक इथे 2 ब्रांचेस आहेत, तिथे तुम्ही व्हिजिट सुद्धा देऊ शकता. थँक्यू.